नमस्कार मंडळी, साई लक्ष्मीज रेसिपीज या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तुमचं। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता गरमागरम खुसखुशीत आणि एकदम टेस्टी असा वडापाव। बाहेर फिरायला गेलं की रस्त्यावर वडापावचा सुगंध आला की आपोआपच पाय तिकडे वळतात नाही का। आज आपण तोच बाजारासारखा मस्त वडापाव घरच्या घरी बनवणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि घरात असलेल्या साध्या साहित्यानेच तयार होते। चला तर मग रेसिपीसाठी सुरुवात करूयात। तर इथे मी 5-6 बटाटे घेतलेले आहेत। आता एका पातेल्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात। आपल्याला इथे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी पाणी टाकून घेते। आता बटाटे इथे मी धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकले। गॅस आपण चालू करूयात आणि हे बटाटे गॅसवर उकडायला ठेवूयात। तुमच्याकडे जर कुकर असेल तर कुकर मध्ये पण टाकू शकतात। आता इथे बटाटे आपले उकडून झालेत, तर इथे बटाट्याचे साल काढून घेऊयात। बटाटे जास्त पण शिजवायचे नाहीत आणि कमी पण ठेवायचे नाहीत, असेच मध्यम शिजवायचे, म्हणजे आपले वडापाव छान होतात। तर इथे मी सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली। आता दुसऱ्या पण बटाट्याची साल काढून घेऊयात। अशा प्रकारे मी इथे सगळ्याच बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता आपण बटाटे मॅशरने मॅश करूयात। बटाटे जास्त पण मॅश करायचे नाहीत, थोडेसे असे त्याच्यामध्ये चंक्स ठेवायचे, म्हणजे वडापाव मध्ये छान लागतात खायला। तुम्ही बघू शकता तिथे मी कसे म्हणजे थोडेच मॅश केले, जास्त पण मॅश नाहीत केले। आणि बनवायला पण सोपे जातात इथे बटाटा वडा। तर मी असे मॅश करून घेतले सगळे बटाटे, थोडे थोडे चंक्स ठेवलेत त्याच्यामध्ये। आता आपण इथं बटाटा वडा बनवण्यासाठी जे पीठ आपण तयार करतो ना, ते तयार करणार आहोत। तर इथे मी बेसन पीठ घेतलंय, 2-3 अंदाजे चमचे मी घेतले। तुम्ही तुम्हाला लागेल तसं घेऊ शकता। आता ह्या बटाटा वडा खुसखुशीत होण्यासाठी आपण इथे पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे अंदाजे तांदळाचं पीठ टाकणार आहोत। 2 चमचे मी टाकलेलं आहे इथे तांदळाचं पीठ। आता थोडीशी पाव चमचा आपण हळद टाकूयात। थोडीशी चटणी म्हणजे लाल मिर्च पावडर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ। आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकणार आहे। मी इथे ओवा हातावर क्रश करून टाकते, म्हणजे त्याचा थोडासा चव छान लागते त्याच्यामुळे। कोणी कोणी टाकतो ओवा, कोणी कोणी नाही टाकत, इथे मी टाकलाय। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात असंच थोडंसं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे अजून मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडंच पाणी टाकायचं पहिल्यांदा। इथे बघा मी थोडं थोडं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेते। इथे सगळं मिक्स करून घेतलंय आणि जेवढं होईल तेवढं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ, त्याने वडापाव छान बनतो। चांगलं फेटून घ्यायचं पीठ आणि थोडीशी अशी हे पीठ दिसते। अजून थोडं पाणी टाकूयात।
पीठ जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त पण पातळ नाही करायचं. जर तुम्ही जास्त पातळ करताल तर वड्याला ते पीठ लागणारच नाही आणि घट्ट केलं तर वडा छान होईल पण ते खाताना नुसतं पीठच लागेल. त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित करायचं. जर तुम्हाला पीठ ओळखता येत नसेल ना की कसं झालंय तर एक चमचा घ्यायचा आणि असा हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं करून घ्यायचं. जर थोडंसं पीठ खाली सरकत असेल तर आपलं पीठ बरोबर आहे. आता हे पीठ थोडंसं साईडला ठेवू आणि जे आपण वडापावसाठी भाजी बनवणार आहोत त्यासाठी मसाला तयार करून घेऊया. इथे मी 4-5 मिरच्या घेतल्यात हिरव्या, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आलं घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे जिरे. तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात. इथे मिक्सरला मी बारीक करून घेतलंय, असं जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण मोठं नाही. तर आता लोखंडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकलेत आणि जिरे छान फुलले की आपण तयार केलेला मसाला किंवा वाटण ते घालून घेऊयात. आता हे वाटण आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तेलामध्ये. छान परतून घ्यायचं असं. खूप सोपी रेसिपी आहे ही, जास्त मसाले पण नाही आणि काही नाही. थोडीशी हळद टाकायची. आता परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा. जर कढीपत्ता मोठा असेल ना तर थोडासा चिरून टाकायचा. इथे मी चिरूनच टाकलाय. आता आपण मॅश केलेले बटाटे टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये. बटाटे चांगले परतून घेऊयात. चांगलं परतून घ्यायचं म्हणजे बटाट्याला हे मसाला लागला पाहिजे. आता थोडंसं आपण इथे चवीप्रमाणे मीठ टाकू. आणि मगाशी माझ्याकडून सांगायचं राहिलंच, आपण बटाटे शिजवताना थोडंसं मीठ का टाकलं, कारण जर मीठ टाकलं ना तर बटाट्याला छान चव लागते आणि शिजायला पण लवकर हे मदत होते. तर कधी पण बटाटे शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आता थोडेसे इथं मी धने असतात ना ते कुटून घेतलेत ते टाकलेत आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आता हे परत एकदा मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही बघा इथे आपण परतताना बी थोडेसे मॅश होतातच, तर त्याच्यामुळे पहिल्यांदा बटाटे मॅश करताना जास्त मॅश करून घ्यायचे नाहीत, थोडे थोडे मॅश करायचे. तर आता इथे आपण वडे करून तळून घेणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात. बटाटा वडा बुडेल इतकं आपण तेल घेणार आहोत. तर आता आपण इथे वडे करून घेऊया. इथे मी हातावर छोटे छोटे वडे करून घेते. जास्त पण मोठे नाहीत करायचे, जास्त पण छोटे नाहीत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे करू शकतात, पण इथे मी असे करून घेतलेत. तर हे मिश्रण थोडं गार झाल्याच्या नंतरच करून घ्या, नाही तर गरम गरम असताना हाताला चटके बसतील. त्याच्यामुळे थोडंसं थंड झाल्याच्या नंतरच वडे करून घ्या. एकदम छान असे बनतात वडे. जास्त पण मेहनत नाही लागत, थोडेशा हातावर गोल गोल केले की वडे बनून जातात. चांगला शेप द्यायचा हातावरच. आता इथे सगळेच मिश्रणाचे मी वडे बनवून घेते. तर आता इथे बघा सगळे आपण वडे बनवून घेतलेले आहेत.
आता इथे आपण तेल गरम झालंय का ते बघण्यासाठी थोडंसं इथे मी ते बेसन पिठाचं मिश्रण करून ठेवलं होतं ना ते टाकले. आता वडे पण ह्या बॅटरमध्ये टाकून घेऊयात. असे टाकून घ्यायचे तेलामध्ये. आता पलटी करून घ्यायची त्याची, म्हणजे दोन्ही साइडने भाजून घ्यायचे. तर परत दुसरा इथे मी तसाच बॅटर मध्ये बुडवून घेतलाय. आता हा पण आपण तेलामध्ये टाकून घेऊया. असेच आपण एक 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 करत करत सगळे वडे तळून घेऊयात. आणि हे जे साईडला म्हणजे वडे टाकताना जे छोटे छोटे बेसनाचे हे पडतात ना, म्हणजे बुंदी सारखं, तर ते पण आपल्याला तसंच ठेवायचंय. आणि आपण त्याचीच लाल चटणी पण बनवणार आहोत. आता इथे छान वडे तळून घ्यायचे. इथे बघा मी सगळे वडे तळून घेतले छान. तर गॅस थोडासा कमीच ठेवायचा. जास्त ठेवला तर हे बघा माझ्यासारखे थोडे थोडे करपतील. आता हे आपण वडे काढून घेऊयात. आता परत दुसरे वडे पण आपण तळून घेऊयात. असे चमच्याने खालीवरी करून वडे तळायचे, म्हणजे दोन्ही साइडने भाजले जातील. आणि तेल थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण वडे खूप मोठे असतात ना, तर त्याच्यामुळे त्यांना जास्त तेल लागतं. तर आता इथे आपण सगळे वडे तळून घेतले. हे बघा इथे सगळेच वडे तळून तयार आहेत. आता आपण जे वड्यासोबत मिरची खातो ना एवढे आवडीने, तर ती पण तळून घेऊयात. तर मी इथे मधातून थोड्याशा फोल्ड्यात मिरच्या म्हणजेच कापल्यात, छान लागतात. आणि थोडंसं वरून मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये लगेच, म्हणजे मिरच्याला मीठ लागलं जाईल. आणि माझ्याकडे थोडेसे कमीच होते ही बुंदी लाल चटणी बनवण्यासाठी. तर आता मी परत एकदा तेलामध्ये थोडं थोडं चमच्याने असं बॅटर टाकून बुंदी तयार करून घेते. असं याला काही शेप वगैरे असं काही द्यायचं नाही, कारण आपल्याला हे मिक्सर मधून बारीकच करायचंय. त्यासाठी थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. तर आता इथे आपण लाल चटणी बनवणार आहोत. तर तळलेली बुंदी टाकून घ्यायची थंड झाल्याच्या नंतर. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी अशी तुम्हाला हवी तेवढी टाकून घ्या चटणी, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी. आणि इथे मी लसूण पण म्हणजे त्याची साल न काढताच तळून घेतले तेलामध्ये लसूण, तर तो पण टाकून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण भाजीमध्ये बी मीठ टाकलेलंच आहे, म्हणजे ते वडे बनवताना. आणि थोडं त्या बॅटरमध्ये पण मीठ आहे, तर सगळेच मीठ आहे, म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये मीठ आहे. त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं मीठ घातलंय आणि थोडीशी लाल मिर्च पावडर घातली आणि मिक्सरमधून हे बारीक करून घेतलंय. तर बघा अशी काही चटणी तयार आहे. तर मित्रांनो, असा आपला गरमागरम आणि खुसखुशीत खूप चविष्ट असा वडापाव तयार आहे. हा वडापाव पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली माझ्या वडापावची रेसिपी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या साईलक्ष्मीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका नवीन आणि चविष्ट
रेसिपीसह. धन्यवाद.